स्ट्राइक रोटेट झाली आहे. जयवंत आता स्ट्राइक वरती आपण पाहतोय. डॉट बॉलची संगता. 4 ओव्हरची मॅच. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हँडल केला जात आहे. 3 बॉल आणि 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. एसएससी चिंचवलीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. बरीचशी मेहनत या खेळाडूंनी या मैदानासाठी जरूर सजवली. चांगला फटका जयवंतच्या बॅट मधून अगदी पॉइंटला कव्हर करत असताना पुन्हा एकदा डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल जाईल 4 धावेसाठी. आणखी एक दर्जेदार चौकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. 9 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्यात. केटीसी लाईव्ह आपण पाहतोय. थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं 4ही दिवस आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सुसज्ज आयोजन. खासियत असते यावर्षी काय नवीन घडवतील एसएससी चिंचवली ते माहीत नाहीये, परंतु नक्कीच कोणतातरी गौप्यस्फोट ते करताना जरूर दिसेल. अकलेचा बुद्धीचा पूर्णपणे वापर कसा करावा हे मात्र आता जयवंतने बाट साकारताना सांगितलं. आणि इथे आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. आणि याच चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती 13 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. आणि या षटकामध्ये आणखी एक बॉल शिल्लक आहे. म्हणजे या बॉलवरती जरी मोठा फटका आला किंवा रोखला तरी एक सामना तफावतीमध्ये पाहायला मिळेल. फटका जर चांगला सजला तर मात्र दुर्वा 11 सावळे मजेत खुशीत असेल, परंतु तोच फटका रोखला तर शिवशंभो चांदई खुशीत असेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. उद्घाटनीय सामना आहे. थोडं प्रेशर असतं. चांगला बॉल यावेळी अगदी अति सफल झाले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॅट साकारण्यास सज्ज झाले होते जयवंत. आणि त्याचा परिणाम इथे बॉल सरळरित्या कीपरच्या हातात ट्रॅव्हल झाला. आणि या डॉट बॉलच्या मदतीने 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. हॅलो. चला जाऊयात मॅच कडे. 5 षटकांचा सामना आहे. याची दोन्ही संघ नायकांनी नोंद घ्या. सेकंड ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होईल. अर्थातच पहिलं स्पेल आपण पाहिला उमाजीने हाताळला. सांघिक कोड्यातलं दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालाय तो मात्र समाधान कोलंबे. अगदी क्रिकेट पासून थोडासा दूरवर होता, परंतु आज पुन्हा एकदा मैदानात आपल्या गोलंदाजीचा थरार दाखवण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल समाधान कोलंबेचा. फायर फाईट चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व आहे.
परंतु आज अनुभवाची शिदोरी घेऊनच मैदानात शिवशंभू चांदईच्या मागे जरूर पाहायला मिळतोय। परंतु या क्षणी एक दर्जेदार गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती डॉटची सांगता केली आहे। अचूक टप्प्याचा वेध आहे, सरळरित्या गोलंदाजी आपण पाहिली आहे। नेक्स्ट बॉल कडे जाऊया। पुलार लाईन इथे थोडीशी चुकी झाली होती, परंतु फटका ताकदीनुसार आला नाही गौतमच्या बॅट मधून। इथे 2 धावा कंप्लीट होतील। 2 धावेच्या मदतीने धावा संख्या जी मागच्या बॉल वरती थांबली होती ती जाऊन पोहोचली अद्यापर्यंत 15 आकड्यावरती। 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस। सुसज्ज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अर्थातच सुरुवात फार चांगली केली आहे, दमदार सुरुवात, आणि त्याच अनुषंगाने दुर्वा 11 सावले धावा संख्येचा एक उंच डोंगर रचताना दिसून येते। पुन्हा एकदा चांगला फटका, बॅट जरूर भिरकावल्या, परंतु इथे थोडंसं पंबल पाहायला मिळत होतं, चुकी साकारत होता। आणि इथे येतील 2 धावा। या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती। चांगला बॉल, ही सुंदर कमबॅक पाहतोय। अगदी 4 बॉल फेकले, 4 बॉल मध्ये 4च धावा खर्च केल्यात। ही वैशिष्ट्य असतं खरं म्हणायला गेलं तर गोलंदाजाचं, आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय, मी म्हटलं होतं की सुरुवातीलाच अगदी एक चांगला प्रवास आहे समाधान कोलंबेकडे। क्रिकेटचा एक दीर्घ अनुभव, आणि त्या अनुभवाच्या अनुषंगाने आज शिवशंभू चांदईसाठी गोलंदाजी करतोय। दिमागदार फटका खरं म्हणायला गेलं तर गौतमला सजवायचा होता, परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक केला गेलाय, आणि यावेळी डॉटची संगत आहे। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, शेवटचा बॉल शिल्लक असेल तो समाधान कोलंबेचा। या षटकातला दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे। पंचांकडे अपील तंत्राचा वापर केला जात होता, पंच मात्र तटस्थ आहेत। लेग बाईच्या स्वरूपात सिंगल जरूर पाहायला मिळेल, आणि या सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय, आणि धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती। पहिलं षटक फार निराशाजनक होतं शिवशंभू चांदई टीमला, जिथे मात्र 13 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात खर्च झाल्या। द्वितीय षटक आलं ते मात्र समाधान कोलंबेचं, आणि तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 5च धावा समाधान कोलंबेने खर्च केल्यात। म्हणजे तब्बल 2 षटकांचा खेळ संपला असताना 18 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय। अजूनही ज्या ब्रेक थ्रू साठी शिवशंभू चांदई झगडतोय मैदानात, तो ब्रेक थ्रू मात्र मिळवता आला नाहीये, परंतु धावत संख्येला एक थोडा आया लगाम जो घातला गेलाय तो मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे। यस, ड्रिंक ब्रेक जरूर झाला या मॅच मध्ये, परंतु प्रत्येक संघ नायकाला आता विनंती असेल की ड्रिंक ब्रेक हा 3 षटकानंतरच मैदानात होईल, याची नोंद घ्या। जर अति असं काही वाटलं तर मात्र एखाद्या खेळाडूने इमर्जन्सी तुम्ही पाणी मागू शकता, परंतु सूचना आहे, वेळेचं बंधन आहे आपल्याला। एकतर आता आयोजकांनी वेळेच्या आपण पुढे धावत असताना सुद्धा 5 ओव्हरच्या मॅच केल्यात, याची नोंद घ्या। चांगला बॉल, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋषिकेश आपण पाहतोय, सांघिक गोट्यातलं हे ऋषिकेश आपण पाहतोय सध्या गोलंदाजीला। गौतम सध्या मात्र मैदानात फार मोठ्या चुका करतायत। जरूर आपल्या बॅटिंगचा झोन तो असेल, परंतु अशा परिस्थितीत तिथे बॉल जर पाहायला गेलं तर सेम पद्धतीत बॅटिंग साकारताय, आणि अशी चुकीची बॅटिंग मात्र संघासाठी तितकीच घातक ठरेल। परंतु इथे बाईकच्या स्वरूपात सिंगल धावफलकावरती जरूर येईल। पहिला बॉल ऋषिकेशच्या माध्यमातून मैदानावरती डॉट आला होता, दुसऱ्या बॉल वरती चुकीचे बॅटिंग साकारत असताना
ती गौतमला एक बाईची धाव जरूर धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळेल, परंतु इथे धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 19 या आकड्यावरती. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर, फार गोलंदाजीत उत्तम दर्जाची पाहायला मिळते. सलामीचे दोनही फलंदाज आपण पाहतोय, जयवंत आणि गौतम. या फलंदाजांना रोखणं तितकं सोपं नव्हतं, परंतु अतिशय चांगली गोलंदाजी मित्र म्हणे मैदानावरती आले. एक चांगले बॉल प्रस्थापित केले गेले शिवशंभू चंदेच्या माध्यमातून. हे आघाडीचे फलंदाज आहेत सध्या तरी. चांगला फटका, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, सिंगल जरुरी. दुसरीसाठी प्रयत्न केलाय, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. जाऊन पोहोचलं ते अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. चांगली रणनीती आखली जाते ऋषिकेशच्या माध्यमातून सुद्धा. 4 बॉल 3 धावा खर्च केल्यात अद्यापपर्यंत पाहायला गेलं तर. एक बाईच्या स्वरूपात आलेली, तदनंतर या बॉलवरती आलेल्या 2 बॉल डॉट होते. हल्ला जरूर चढवलाय, परंतु इथे सेफ झोन मध्ये बॉल लँड झालाय. सिंगल आले. दुसरीसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकतीये. जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती येतील. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फटका सजवला जातोय. इथे सुद्धा झाली आहे चुकी, फार मोठी चुकी पाहायला मिळते आणि या चुकीला आता माफी मिळणार नाहीये, कारण इथे 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वी होत आहे. या 3 धावा येतील लेग बायच्या स्वरूपात. या 3ही धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील. जिथे 5 बॉल मध्ये फार चांगली दर्जेदार गोलंदाजी केली होती ऋषिकेशने, शेवटच्या क्षणी मात्र झाली चुकी आणि जिथे एकच द्यायची होती तिथे 3-3 धावा खर्च झाल्या आणि या क्षणी मात्र 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती लागल्या जातील. चला, दामोते आणि नेवाले टीम मध्यंतराला आपला टॉस केला जाईल, याची दोन्ही टीमने नोंद घ्या. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला, स्पीडअप करा प्लीज. समाधान आपण पाहतोय सांघिक कोड्यातलं 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिलं षटक जे पेकलं होतं उमाजीने, द्वितीय षटक समाधानच्या हातात आलं होतं. एक इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक समाधानच्या बाबतीत पाहायला मिळाला होता, जिथे 4च धावा समाधानने खर्च केल्या, परंतु पहिल्याच बॉलवरती आता आक्रमकता आहे. इथे मात्र मोठा माल्टी हिट, बिगेस्ट ब्लास्ट
सिक्सर आपण जरूर अनुभवतोय. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अद्यापपर्यंतच्या खरं सांगायचं झालं तर पहिला चौकार आला होता तो मात्र गौतमच्या बॅटमधून. आता पहिला षटकार आपण अनुभवतोय जयवंत त्या बॅटरच्या बॅटमधून आहे. स्पर्धेचं औचित्य पाहतोय आपण SSC चिंचवली चषक 2026. पुलर लेंथ आपण पाहतोय इथे फटका जरूर आलाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने काहीशी धावसंख्या पुढे सरसावतीये 33 या आकड्यावरती. चौथा षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आगे. 4 बॉल शिल्लक असतील समाधान कोलंबेचे. राईट आर्म ओव्हर द विकेट. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती. तदनंतर आपण पाहतोय इथे मात्र सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट जरूर केलं गेलं. सिक्सर आला होता. एक मोठा ब्लास्ट दिला होता पहिल्याच बॉलवरती समाधानच्या. तो मात्र जयवंतने नंतर जागेवरती स्थित करण्याचा प्रयत्न जयवंतचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल. यावेळी मात्र चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळतीये. सिंगल जरूर आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे दुसरी सुद्धा कंप्लीट झाली आहे. फिकी अचूक होणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आम्ही सातत्यपूर्ण आता हेच सांगतोय की क्रिकेट हा खेळ मात्र एका दोघाने होत नाहीये. त्याच्यासाठी 11 जणांमध्ये संमेल आणि सगळ्यात महत्वाचं शस्त्र आहे तुमचं. ते शस्त्र म्हणजे फिल्डिंग. बॅटिंग होते बॉलिंग होते परंतु फिल्डिंग मध्ये जर चुका झाल्या तर मात्र बॅटिंग आणि बॉलिंग मधलं तर्क वितर्क फार महत्वपूर्ण सांगून जातात. आणि या क्षणी मात्र समाधानचा नेक्स्ट बॉल. इथे फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यात मात्र थोडस व्यत्यय जरूर आला परंतु सिंगल येते. सिंगलच्या मदतीने या ठिकाणी 5 बॉलचा तरार संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. 37 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 37 3 षटकांच्या अंती 26 धावा धावफलकावरती होत्या. चांगला बॉल. यावेळी मात्र डॉटची संगता केली. बॉलला थोडस यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. डॉट बॉलची संगता केली. डॉट बॉलच्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपला आणि 37 धावा या धावफलकावरती स्थिरावल्यात. आज खरं म्हणायला गेलं तर मान्यवर मैदानावरती या व्यासपीठावरती उपस्थित आहेत परंतु स्पर्धेचं औचित्य पहा. अतिशय सुंदर अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज यावेळी चंदेरी कलरच्या पाहायला मिळतात. मी म्हटलं होतं की चिंचवलीकर आहेत सातत्यपूर्ण स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी नवीन घडवतात आणि एक देखण्या ट्रॉफी अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज सध्या मैदानावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सुनीलजी भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी संघर्षमय स्वागत. अजय आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. हा सगळ्यात मोठा बॅटिंग लाईनचा एक फायदा परंतु तिथेच गोलंदाजीतली एक गोलंदाजी सुद्धा तीच तर्रार पाहायला मिळते का. परंतु या क्षणी बॉल वरती जरूर आले. झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल जाईल स्क्वेअर लेग रिजन मधून. सीमारेखा पार येतोय वन बाउन्स चौकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्लॉग ओव्हर आपण पाहतोय या इनिंग नंबर 1. चला नेवाली टीम आणि त्याच्या विरोधात दामोती टीम. विलंब करू नका. मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. नेक्स्ट बॉल. यावेळी जयवंत
ज्याच्यासाठी मात्र एक चांगला फटका, दिमागदार मी तर म्हणेल सुसज्ज बॅटिंग सध्या यावेळी चालवली आहे जयवंत या बॅटरने. येतोय आणखी एक चौकार, डी फाईन आणि लॉंग स्टॉपच्या मधून या बॉलला ट्रॅव्हल केलाय, अगदी स्कूप मध्ये केलेत आणि इथे येतोय हा चौकार. चौदा बॉल 30 धावांची रणझुंजार केळी सध्या मैदानावरती जयवंत साकारतोय. काही दिवसांपूर्वीच एक वावरल्याच्या मैदानावरती अजिंक्य तुमच्या माध्यमातून केटीसी लाईव्हचं प्रक्षेपण होता. सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली. एकीकडे आपण पाहत होतो खरसुंडी टीमचा मनीष बारसकर, यंग टॅलेंट, आणि त्याच्याच विरोधात अगदी आपण ओवे कॅम्प अजय भातुसेला पाहिलंय. काय जबरदस्त फटकेबाजी झाली होती. चांगला बॉल होता, पुन्हा एकदा शफल झाले, जागा बनवली, त्यानंतर फटका खेळला जातोय. इथे सुद्धा येतील 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने 49 धावा या धावफलकावरती आपण अनुभवतोय. 49 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. चौकार हॅट्रिक, या स्पर्धेमधली पहिली चौकार हॅट्रिक जयवंत या बॅटरच्या नावावरती. मनोजी रसाल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 3 बॉलला 3 विकेट, 1500 रुपयांचं कॅश प्राइज मनोजी रसाल यांच्या माध्यमातून देण्यात येतील. गोलंदाज आपण पाहतोय, खरं आहे ज्या विकेट साठी झगडतोय चंदई संघ आज. चांगला फटका यावेळी आउट ऑफ दी पार्क. इट इज बिगेस्ट ब्लास्ट. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय, तो मात्र जयवंतच्या बॅट मधून. पंचावन्न धावा धावफलकावरती. हे षटक मात्र काहीस महागडं ठरलंय शिवशंभू चंदई टीम साठी. षटकार जरूर आलाय. 4 मोठी फटकी जयवंतच्या बॅट मधून सध्या मैदानावरती आहेत. का विकेट गमावली नाही त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण जयवंत आपल्या बॅटने जरूर दिलंय. इथे सुद्धा नशिबाची एक जबरदस्त साथ मी तर म्हणेल जयवंत बॅटर साठी लागली आहे. बॅट कट आहे. 59 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 44 वैयक्तिक 44 धावांवरती आहे आणि शेवटचा बॉल आहे. इथे जर जयवंतच्या बॅट मधून षटकार आला तर 50 कंप्लीट. इथे षटकार आलाय जबरदस्त. पंचांचा नो बॉलचा इशारा त्यातही. आणखी एक करामत पाहायला मिळते मैदानात. 6 मोठी फटके. इथे षटकार आलाय. षटकाराने जयवंतची अर्धशतकी केली मैदानात पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या उद्या जयवंत साठी. मित्रांनो बॅटिंग आवडली असेल तर, कारण अगदी स्कोप घेतला. शेवटचे फटके मात्र जयवंत साठी फार चांगले पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल यावेळी आणि इथे मात्र सिंगल जरुरी. दुसरी साठी प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. टोटल स्कोर जाऊन पोहोचला अद्यापर्यंत 68 आकड्यावरती.